कि जिन लोगों ने मैंने सुना था कोई सोना चोर होता है, कोई बाइक चोर होता है, लेकिन यहां तो नरेंद्र मोदी जी और उनकी पार्टी चोर हो गई। प्रधानमंत्री मैंने आज तक इस धरती पे देखा ही नहीं। क्या बोले भाइयों और बहनों, 2 करोड़ नौकरी हर साल देंगे। 20 करोड़ नौकरी मिल गई क्या? कहने लगे किसानों की आमदनी 2 गुना करेंगे, 15 अगस्त 2022 तक सबको पक्का मकान देंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा? सबको याद है, कोई भूला नहीं है। 15 पैसे नहीं मिले, सबको धोखा देने का काम किया। तो इस देश के नौजवान कह रहे हैं, मैं इस देश का नौजवान हूं, मैं कह रहा हूं मोदी की गारंटी की कोई गारंटी नहीं है। हमारी माताएं बहनें कह रही हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। हमारे किसान कह रहे हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। क्या करें? 400 पार। मुझसे पत्रकारों ने कहा, संजय सिंह जी, मोदी जी कह रहे हैं 400 पार। मैंने कहा वो 600 पार भी कह सकते, 600 पार कह सकते। बोले नहीं आप तंज कर रहे हैं। मैंने कहा नहीं, हम भारत का चुनाव लड़ रहे हैं, वो अखंड भारत का चुनाव लड़ रहे हैं। उनकी कुछ सीट पाकिस्तान से भी आएगी, कुछ बांग्लादेश से आएगी, कुछ श्रीलंका से आएगी, कुछ नेपाल से आएगी, जो बची रहेगी वो अफगानिस्तान से आएगी। पता है कि नहीं पता आपको? तालिबान को 200 करोड़ रुपए दिया प्रधानमंत्री ने, 200 करोड़। पता है आपको? 50,000 टन अनाज दिया है, गेहूं दिया है, 20,000 टन गेहूं दिया है 2 बार में। और आपसे कहते हैं आपकी संपत्ति ये लेके भाग जाएगा, आपकी संपत्ति वो लेके भाग जाएगा। झूठ बोलने का काम करते हैं। 15 लाख करोड़ रुपए पूंजीपतियों का माफ किया प्रधानमंत्री जी ने। प्रधानमंत्री जी के सबसे करीबी नीरव मोदी, मेहुल चौकसी 20,000 करोड़ लेके भाग गए, विजय माल्या 10,000 करोड़ लेके भाग गया, नितिन संदेशला 6,000 करोड़ लेके भाग गया, ललित मोदी 3,000 करोड़ लेके भाग गया। अरे तुम्हारे दोस्त हिंदुस्तान के बैंकों को लूटकर भाग रहे हैं, देश की जनता की संपत्ति लूट रहे हैं। प्रधानमंत्री जी हमसे झूठ मत बोलो। आपकी एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी। मोदी की गारंटी क्या है? इसीलिए इसका नाम मैंने रख दिया भारतीय झूठा पार्टी। भारतीय झूठा पार्टी, झूठ बोलने वालों की पार्टी। कह रहे 400 पार। गए बंगाल में, कहने लगे 200 पार। आई 73 सीट। गए झारखंड में, कहने लगे 65 पार। आई 23 सीट। आए महाराष्ट्र में, कहने लगे 150 पार। आई 105 सीट। गए हरियाणा में, कहने लगे 75 पार। आई 40 सीट। गए कर्नाटक में, कहने लगे 130 पार। आई 65 सीट। गए दिल्ली में, कहने लगे 45 पार। आई 8 सीट। गए मिजोरम में, कहने लगे 21 पार। आई 1 सीट। अब कह रहे हैं 400 पार। जनता करिए तड़ी पार। साधा विचार करूया। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं। आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या, ज्याने आत्मविश्वास दिला आणि धीर दिला. त्याचं नाव होतं शरद पवार. आणि या नेत्याच्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. सत्ता येते, मान सन्मान मिळतो, काही लोक फिरतात, काही लोक सोडतात, काही लोक जाणीव ठेवत नाही. एक नेता होता ज्याने आमच्यासारख्यांचं आयुष्य उभं केलं. मी त्यावेळेस सांगितलं, आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये
या नेत्यासाठी आणि तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो. तर म्हणतात साहेब टीका झाली, माझ्यावर टीका झाली, मी कधी विचार करत नाही. माझ्यावर एकच टीका सारखे होते, पण माझ्या साहेबावर बोललं त्याची मला थोडी खंत वाटली. बरं करणारे कोण? ज्यांना 3 वेळा खासदार होण्याचा भाव मान स्वतः पवार साहेबांनी करून दिला. अजून एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती, त्यावेळेला पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो. आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी घेतली होती अंगावर. टीका सत्ता गेल्यानंतर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असतं, पण ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं असतं. आणि तिने सार्वजनिक विकास हा घ्यावा लागतो. आता पृथ्वीराजांनी अशा भाषणात सांगितलं की मोदी काही सांगत असेल त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेले. चीनने 4,000 किलोमीटर या देशाची जमीन ती चालत होती. मोदी साहेब सांगतात तसं काही नाही. त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी चीनची सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी केली होती. आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सगळ्यांनी आणि लोकांनी केलेला होता. आणि त्यावेळी काळजी घेतली, पण मोदी साहेबांच्या कारखान्यामध्ये त्या प्रश्नाला ते महत्त्व दिलं नाही. आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने ताब्यात घेतली. तुमची माझी जमीन जो घालवतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का, हा निकाल घ्यायची वेळ आहे. स्वाभिमानी निष्ठावान कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद. दिल्लीवरून आलेले माननीय संजय सिंहजी खास दिल्लीवरून आपल्याला या सभेसाठी उपलब्ध झाले, ते आदरणीय संजय सिंह यांचे आभार. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व नेत्यांचे आभार, आलेल्या तमाम निष्ठावान कार्यकर्त्यांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.